तुझं मागतो मी आता, मागतो. नमस्कार मंडळी. तर आज हा व्लॉग खूप 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 छोटा असणार आहे, कारण मी नुकतेच व्लॉग स्टार्ट करायचा विचार केला आणि ह्यातलं मला फारसं काही जमत नाही. तर आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो होतो आणि आज होती अंगारकी चतुर्थी. सो आम्ही ठरवलेलं की नवीन घरी आलो आहे तर देवाला छान नैवेद्य बनवूयात. मी जेवण आधीच बनवलं होतं आणि इथे माझ्या नवऱ्याने पीठ मळून ठेवलं होतं आणि मोदकाचं सारणसुद्धा त्यांनीच प्रिपेअर केलं होतं. हे सगळं नेहमी तोच करत असतो आणि मी फक्त मोदक बनवायला त्याला हेल्प करत असते एव्हरी टाईम. आणि इथे आम्ही दोघं बसलो आहे आणि छान मोदक बनवतो आहे. पण पीठ थोडंसं ओलसर असल्यामुळे ते नीट बसलं जात नव्हतं. मोदकाच्या पाळ्या नीट येत नव्हत्या. तरी पण आम्ही दोघांनी प्रयत्न केले आणि असं गप्पा मारत मारत मस्तपैकी आम्ही छान मोदक बनवले. मी साडी नेसली होती आज. लग्नाच्या टाईमला मी खूप विचार केला होता की मी लग्नानंतर साडी वगैरे नेसेल रोज, पण ते काय शक्य झालं नाही, कारण मे महिन्यात आमचं लग्न झालं आणि त्यानंतर भयंकर ऊन आणि खूप गरमी होती. तेव्हा आम्ही ए सी घेतला नव्हता. ए सी आम्ही थोडा 1 महिन्यानंतर घेतला, त्यामुळे मग ती काय साडी घालण्याचा मुहूर्त काय माझा तेव्हा आला नाही. सो मी आता ट्राय केलं की बघू, आणि हा माझा मोदक एक बनवून मी तुम्हाला दाखवला कसा छान झाला होता. आणि हा फोन आम्ही असा फ्रीजच्या कडेला टेकून ठेवला होता, कारण आमचं सगळं ट्रायपॉड वगैरे सगळं सामानामध्ये होतं आणि ते काय शोधण्यात आम्हाला वेळ नव्हता, कारण सकाळीच मी 6 वाजता उठून सगळा नैवेद्य बनवला होता. डाळ भात, पापड आणि बटाट्याची आपली पिवळी भाजी सुक्कीवाली, आणि नंतर मग सगळ्यात शेवटी आम्ही मोदक बनवायला बसलो दोघे पण. आणि इथे माझ्या नवऱ्याने छान असं पाणी उकळत ठेवलं, त्याच्यामुळे थोडंसं घी टाकलं होतं त्याने. आणि हे मोदकाला प्लीज आमच्या जज करू नका, मला मोदक छान बनवता येतात. मी हवी मला पिठामुळे ते नाही नीट बनवता आले, पण ठीक आहे, देव आपल्या भावना आणि आपली मेहनत बघतो त्यामागची. आणि हे आम्ही छान अशी देवपूजा मांडली, नैवेद्य दाखवला देवाला. आणि ह्या क्षणी माझ्या मनामध्ये फक्त एक सॉन्ग प्ले होतं आणि जे की असं होतं, तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, माझं द्यावे एक दंता, तुझं मागतो मी आता, तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई.